चोरीची घटना घडली की आपण पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतो, पण पोलीसच जर चोऱ्या करत असतील तर करणार काय? चक्रावलात बीडमध्ये एका पोलीस उपनिरीक्षकाला चोरीच्या आरोपात अटक करण्यात आली आहे। हा सगळा प्रकार काय आहे पाहूयात। बीडमध्ये खाकी वर्दीला डाग, ऑनलाईन जुगारामुळे कर्जाचा डोंगर, बीडचा फौजदार बनला चोर, पोलिसांच्या गराड्यात चेहरा लपवणारी ही व्यक्ती जरा नीट पहा। हा कुणी सराईत गुन्हेगार नाहीये, तर हा आहे बीड मधील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमित सुतार। आपल्या 2 साथीदारांसह त्यानं 6 मोटारसायकली चोरल्या। पोलीस असून चोरी असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, त्याला कारणही तसंच आहे। अमित सुतारला ऑनलाईन जुगाराचं व्यसन लागलं, वेगवेगळ्या ऑनलाईन गेमिंग मध्ये तो पैसे हरला, डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला, पगाराचेही पैसे पुरेना। त्यामुळे अमित सुतारनं चोरीचा मार्ग निवडला। सुरुवातीला त्यानं पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयातच डल्ला मारला। पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयातील इन्व्हर्टरच्या 58 बॅटऱ्या त्यानं चोरल्या। या आरोपाखाली त्याला शिक्षाही झाली। या घटनेनंतर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवर यांनी त्याला निलंबित केलं। मात्र जामिनावर सुटताच तो पुन्हा ऑनलाईन जुगार खेळू लागला। लोकांकडनं घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी त्यानं पुन्हा एकदा चोरीचा सपाटा लावला। अमित सुतार जो वायरलेस विभाग आहे त्याच्यामध्ये तो कार्यरत होता। त्यांनी बॅटऱ्या चोरलेला गुन्हा त्याच्यावर बीड शहरमध्ये दाखल होता। त्यामुळे तो ऑलरेडी त्यातून निलंबित त्यांना करण्यात आलेले होते। अमित सुतारनं आता थेट मोटारसायकलींकडे मोर्चा वळवला। वर्षभरातच त्यानं 2 साथीदारांसह तब्बल 6 मोटारसायकली चोरल्या। या प्रकरणी पोलिसांनी अमित सुतारसह त्याच्या 2 साथीदारांना पुन्हा अटक केली आहे। 2 इसम आपले बार्शी नाक्या येथे स्वस्त मध्ये गाडी विकणार आहेत अशी माहिती मिळाली होती। आम्हाला अंदाज आला की ते चोरीचा गाड्यासने दाट संशय असल्यामुळे आमची टीम त्या ठिकाणी रवाना केली। तर सदर ठिकाणी ते 2 इसम आणि मोटरसायकल मिळाली। त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता की सदर गाड्या ही अमित सुतार की जो निलंबित पोलीस अंमलदार आहे, वायरलेस विभागामध्ये तो काम करत होता, तर त्यांनी ह्या गाड्या चोरल्याचे निष्पन्न झाले। त्यांच्याकडे त्याला ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्याच्याकडून 6 गाड्या चोरलेल्या की जे बीड शहर आणि शिवाजीनगर येथील गाड्या आहेत, हद्दीमधल्या गाड्या आहेत, त्या सर्व गाड्या आम्ही ताब्यात घेतल्या। त्याला न्यायालयात हजर केलं असता 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। आता बीड पोलीस दलातील पोलीसच चोर निघाल्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांनी न्याय कोणाला मागायचा हा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोय। कॅमेरा पर्सन ज्ञानेश्वर वायबशेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, झी 24 तास, बीड।